राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांच्या अन्न आणि औषध खात्याच्या लिपिकाला लाच घेत असताना मंत्रालयामध्येच रंगेहात अटक झाली आहे। त्यामुळे चर्चांना देखील उधाण आलंय। अनेक वर्षांच्या नंतर मंत्रालयामध्ये अशा पद्धतीचा छापा पडलाय। या कारवाईच्या टायमिंगच्या संदर्भात देखील आता चर्चा होतीये। तक्रारदार हरिराम धानची यांनी या प्रकरणामध्ये अनेक गंभीर असे दावे केलेत। मंत्र्यांचे खासगी सचिव देखील यामध्ये गुंतलेले आहेत असा दावा त्यांनी केलाय। पैसे वरपर्यंत द्यावे लागायचे, खात्यामध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होणार नाहीत हे तिथल्या प्रत्येकाला माहिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भामध्ये ज्या मेडिकल स्टोअर मालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली त्या हरिराम धानची यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। माझी अशी मागणी आहे की एक लिपिक तो एवढी डेअरिंग नाही करू शकणार आणि मंत्र्याच्या कार्यालयात तो पैसे घेण्याची ती हिंमत नसणार। त्याच्यासोबत ते नक्कीच रामदास गाडे असणारच, कारण की त्यांनी मला तोंडी मागणी पण केली होती पहिल्यांदा। त्यानंतर मी एसीबी कडे गेलो आणि तक्रार दाखल केली। मंत्रालयामध्ये लाचखोरी होते आणि संबंधित मंत्र्याला माहिती नाही असं होऊ शकत नाही असा दावा राज्य केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी केलाय। मंत्रालयामध्ये लाचखोरी होत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्री जबाबदार आहेत। सरकारनं मंत्रालयामध्ये कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील असा बोर्डच लावायला हवा असा उद्विग्न सल्ला देखील त्यांनी दिलाय। बघा, अशा प्रकारांबद्दल मागेही संघटनेने या बाबतीमध्ये हे सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे। परंतु हे प्रकार जर असेच चालत राहत असतील आणि औषध विक्रेत्यांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि यातून जर अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे मोठे प्रकार घडत असतील तर संघटनेला याबाबत विचार करावा लागेल आणि योग्य भूमिका घेऊन आंदोलनात्मक पवित्रा सुद्धा गरज पडल्यास घ्यावा लागेल। आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे